वादळाचा कहर, 1,00,000 एकर फळबागांचे नुकसान. धाराशिवमधून दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. धाराशिव जिल्ह्यासह परिसरामध्ये झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 1,00,000 एकरांवरील फळबागा आणि विविध पिकांना फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली असून फळांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवर दत्ता भरणे यांनी परिस्थितीची माहिती घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तातडीने यांना मदत मिळावी अशी मागणी केली. प्रशासनाने पंचनामे जलद गतीने पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी असेही त्यांनी सांगितले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या साधारणतः गारपीट आणि वादळी वाऱ्याचा विचार करता या राज्यामध्ये साधारणतः 24 जिल्ह्याला ह्याचा फटका बसलेला आहे. साधारणतः 1,00,000 एकर क्षेत्रापेक्षा सुद्धा खूप पिकांचं फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं आहे. आणि त्याचा फटका माझ्या शेतकऱ्यांनी ज्या पिकावरती उद्याचं स्वप्न रंगवलेली त्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि आमच्या कृषी विभाग आणि महसूल विभागाने सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत. जिथं जिथं या वादळी वाऱ्यामुळं, गारपिटीमुळं, पावसामुळं नुकसान शेतकऱ्यांच्या फळबागात झालेलं आहे, पिकांत झालेलं आहे, याचे ताबडतोब नुकसान भरपाईचे पंचनामे करा आणि ताबडतोब अहवाल शासनाला सादर करा.